तर तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. नववर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. हा दिवस हिंदू शास्त्रामध्ये अतिशय शुभ मानला जातो. याच दिवशी महिषासुराचा वध करण्यासाठी सूर्यास्तानंतर महिषासूर मर्दिनीने ऋषी कर्दन आणि देवहूती यांच्या आश्रमात पहिलं पाऊल ठेवलं तोच हा दिवस. याच दिवशी परमपूज्य अनिरुद्ध बापू जोशी यांनी सांगितल्याप्रमाणे श्रद्धावान महिला सूर्यास्तानंतर एकत्र येऊन श्री मंगलचंडिका प्रपत्ती साजरी करतात. श्री हरिगुरु ग्राम वांद्रे पूर्व मुंबई येथे दिनांक 6 मे 2010 रोजी रामराज्य 2025 या विशेष प्रवचनात पुरुषांनी श्रावणी सोमवारी करायची श्री रणचंडिका प्रपत्ती आणि संक्रांतीविषयी महिलांनी करायची श्री मंगलचंडिका प्रपत्ती याविषयी सांगताना बापूंनी प्रपत्ती म्हणजे आपत्ती निवारण करणारी शरणागती असं म्हटलं. जोपर्यंत स्त्री पुरुष भारतात अशा प्रकारची प्रपत्ती करत होते तोपर्यंत परकीय आक्रमणे भारतावर होऊ शकली नाहीत. ज्या क्षणाला मायचंडिकेचा विसर पडला, स्त्री पुरुष प्रपत्ती करायचे थांबले, त्यावेळेपासून परकीय आक्रमणे सुरू झाली. सूर्यास्तानंतर चौरंगावर परात घेऊन त्यावर कळशी किंवा कलश, त्यामध्ये तांदूळ आणि कळशीवर ताम्हण आणि त्या ताम्हणात महिषासूर मर्दिनीचं उजवं पाऊल कुंकुवात आणि डावं पाऊल हळदीचं काढून कलशाला टेकून श्री त्रिविक्रमाचा फोटो ठेवतात. स्वतःच्या हातामध्ये प्रपत्ती पूजन द्रव्य घेतात. त्यात विड्याच्या पानामध्ये मीठ, मोहरी आणि कापूर घालून तयार केलेल्या अभिचार नाशक परचुंडीचा समावेश असतो. सर्वप्रथम माते गायत्री, सिंहारूढ भगवती महिषासूर मर्दिनी, समक्ष चंडिके, जय दुर्गे, अखिल विश्व की जननी मा उदे उदे ही आरती श्री महिषासूर मर्दिनीची आरती म्हटली जाते. त्यानंतर चंडिकेच्या पदचिन्हास 9 प्रदक्षिणा घालताना सद्गुरू श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम मंत्र म्हटला जातो. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर परचुंडीने त्रिविक्रमाची दृष्ट काढून होमकुंडात अर्पण केली जाते. सद्गुरू अनिरुद्ध बापूंनी आम्हाला जे काही श्री मंगलचंडिका प्रपत्ती सांगितली त्यातला हा आताचा झालेला उत्सव आहे. ही मंगलचंडिका प्रपत्ती मकर संक्रांती दिवशी केली जाते. त्या दिवशीचं वैशिष्ट्य म्हणजे आदिमाता महिषासूरमर्दिनी तिने या दिवशी सूर्यास्तानंतर ह्या वसुंधरा पृथ्वीवर पहिल्यांदा पाऊल ठेवलं होतं. तर तिचं आपण आगमनाचं आपण आज स्वागत करतो आणि असुरांपासून आमचं संरक्षण कर असं तिच्या लेखाला म्हणजे त्रिविक्रमाला आपण आराधना करतो, असं ह्याचं महत्व आहे. अशा प्रकारची प्रपत्ती केल्यामुळे प्रत्येक स्त्री तिच्या कुटुंबाची रक्षणकर्ती सैनिक बनते, तसेच प्रत्येकाची शरीर रक्षक बनते. मग ती आई असो, बहीण वा पत्नी असो, कोणत्याही भूमिकेत ती तिच्या संपूर्ण घराची रक्षणकर्ती बनते. या पार्श्वभूमीवर कुवारबाव, मारुती मंदिर, तेलियाळी, परटवणे, घोडेवाठार, चांदेराई, चिंचखर इत्यादी ठिकाणी अशा प्रकारची प्रपत्ती केली जात असताना परमपूज्य सद्गुरू डॉक्टर श्री अनिरुद्ध बापूंनी सन 2003 मध्ये स्थापन केलेल्या अतुलित बलधाम या पंचमुखी हनुमंताच्या शक्तीपीठातही प्रपत्ती साजरी करण्यात आली.